बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी। बेलापूर येथे घडलेल्या घटनेच्या आधारावरती संपूर्ण नवी मुंबईमध्ये पालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत। याच अनुषंगाने अतिक्रमण विभागाचे पालिका उपायुक्त डॉक्टर राहुल गेठे यांच्या निर्देशानुसार कोपरखैरणे विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील काठोळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे अतिक्रमण विभागाने 4 ते 5 दिवसांमध्ये 7 इमारती उद्ध्वस्त केल्या आहेत व अनेक इमारतींना नोटीस दिल्या आहेत व काही अति धोकादायक इमारतींचे लाईट पाणीही कट केले आहेत व अनेक लोकांचे जीव धोक्यात जाण्यापासून कोपरखैरणे पालिका अधिकाऱ्यांनी वाचवले आहे। कोपरखैरणे वॉर्डच्या वतीने आवाहन करण्यात आले की कोपरखैरणे विभागातील अति धोकादायक इमारती नागरिकांनी स्वतःहून खाली कराव्यात। या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवरती चपराक बसणार आहे व कारवाईमुळे कोपरखैरणे विभागातील नागरिकांनी सहाय्यक आयुक्त सुनील काठोळे व त्यांच्या टीमचे कौतुक केले आहे। माननीय आयुक्त महोदयाने दिलेल्या निर्देशान्वये आपण कोपरखैरणे विभागात ठिकठिकाणी म्हणजे जवळपास एकूण 7 ठिकाणी अतिक्रमण निष्कासित करण्याची कारवाई केलेली आहे। 7 इमारती आपण पाडलेल्या आहेत आणि एकूण 5 ठिकाणी ज्या धोकादायक आहेत त्यांचा वीज आणि पाणी पुरवठा खंडित केलेला आहे आणि एकूण 70 धोकादायक असणारे शक्यता असणाऱ्या बिल्डिंगला आपण संरचना सर्टिफिकेट सादर करण्याबाबत म्हणजे स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट देण्याबाबत त्यांना कळवलं आहे आणि उरलेल्या जवळपास 200 इमारतींना नोटीस देण्याची कारवाई चालू आहे। कोपरखैरणे विभागातील नागरिकांना याबद्दल आपण काय आवाहन करावे? नाही, याबाबत आव्हान म्हणजे आपापल्या बिल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट सर्वांनी करून घ्यावं आणि धोकादायक असल्यास लवकरात लवकर रिकाम्या कराव्या। संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी। धन्यवाद।